ठेवता माता सरस्वती तुमच्या माझ्यासारख्या तमाम युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला वंदन करतो। आजच्या या व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या निमित्ताने आपल्या या सभागृहात उपस्थित विद्यार्थी परिषदेचे विभागीय प्रमुख सन्माननीय रवींद्र मुनघाटे सर, सन्माननीय पारखे सर, निघासे सर आणि ज्यांच्यासाठी हा व्यक्तिमत्व विकास शिबिर परिषदेने आयोजित केला असे सगळे सळसळत्या रक्ताचे आणि शाबूत डोक्याचे माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी। शेकडो घडले, हजारो घडत आहेत आणि लाखो घडणार आहेत म्हणून विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून असा शिबिर दरवर्षी आयोजित केला जातो। या शिबिराचे तुम्ही साक्षीदार बनण्यासाठी गेल्या 4 दिवसापासून इथे उपस्थित आहात। मला अतिशय चांगला विषय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला। कोणी सांगेल विषय काय? तयार। तर हा केवळ माझ्याकडूनच सांगण्यासाठी असायला पाहिजे, तुम्ही पण काही सांगणार आहात मला, आम्ही पण सांगणार। सांग, वक्तृत्व म्हणजे काय तुम्ही सांगू शकेल का? एखाद्याने सांगावं। तुम्ही जेव्हा पहिल्यांदा वक्तृत्व शब्द ऐकला तर तुम्हाला या वक्तृत्व शब्दाबद्दल काय पिक्चर डिझाइन झालं तुमच्या मनामध्ये? कोणी सांगा, बसून सांगा। भाषण, वा। अजून अजून लीडर, ठीक आहे। बोलण्याची शैली, वा, सुंदर। तू पण सांग, तुम्ही पण सांगा। अजून कोणी सांगा? हो, चपली भाव। 1 तास चालला जाईल, माझा विषय संपला। हो बाजू, हो बेटा बेटा। बरं, नेतृत्व म्हणजे विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गेल्या 4 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये जे काही इथे वेगवेगळे सत्र मांडण्यात आले आणि काही प्रात्यक्षिक, काही फील्डवरचे अनुभव तुम्हाला पण घेता आले, त्या सगळ्या अनुभवाचं सार मांडण्याचं मला इथे संधी मिळालेली आहे। कारण प्रत्येक जणांनी इथे मांडणी केली। ती मांडणी म्हणजे काय? एक प्रकारचं वक्तृत्व आहे। ते वक्तृत्व नसतं तर मांडता आलं असतं का? मांडता आलं नसतं, बरोबर आहे? त्यामुळे संवाद साधण्याची एक प्रकारची कला। मग तो संवाद 4 लोकांमधला असू शकतो, हजारोंमधला असू शकतो किंवा 2 व्यक्तीमधला पण संवाद। पण त्या संवादाचा एखादा विषय असेल तर त्याला त्याच्या वक्तृत्व शैलीच्या माध्यमातून सगळ्यांच्या समक्ष मांडणी करणे, ही परिभाषा म्हणजे वक्तृत्व शैली असं आपल्याला म्हणता येईल। आता वक्तृत्वाची शैली हा जर विषय मांडला तर ती शैलीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही शैलीला जोपासू शकता। एखादी सुंदरशी आपली मुलगी असेल किंवा तरुण असेल, तरुण मुलगी असेल तर तिला मेकअप केलं तर तिचं सौंदर्य अजून उजळून येतो ना। त्यामुळे भाषण, संवाद आणि संवादाचा विषय, त्या संवादाच्या विषयाला व्यवस्थित बांधणी करून केलेली मांडणी, ही मांडणी म्हणजेच भाषणाची शैली, वक्तृत्व शैली आपण ज्याला मांडणी करतो याला शैली म्हणतात। तर हे सगळं कधी तयार होईल? जेव्हा आपल्याजवळ एखादा मसुदा असेल किंवा सांगण्यात आलं की स्वामी विवेकानंदावर तू अभ्यास करून ये आणि स्वामी विवेकानंद तुम्हाला सांग, म्हणजे हा विषय झाला आणि त्या विषयाच्या माध्यमातून ती मांडणी झाली, बरोबर की नाही? असंच म्हणता येईल ना की एक विषय आहे, त्या विषयाची मांडणी म्हणजे काय? तर वक्तृत्वाच्या माध्यमातून तो विषय मला प्रेझेंट करायचा। दुसरं कर्तृत्व। कर्तृत्व म्हणजे काय? कोणी सांग, असं काही नाही, कोणी इथे तुम्हाला रागवणार नाही किंवा काय असं काही होणार नाही। तुम्हाला जे सांगता येईल ते सांग। आपलं कर्तृत्व। पण कर्तृत्व म्हणजे काय? नोट कर, बरोबर। काम करण्याची शैली, वा। अजून फक्त आता नेतृत्व राहिलंय शेवटचं, म्हणजे ते झालं की माझं सुरू करतो मग कॅसेट। हा, झालं, थकलो आम्ही बेटा। एखाद्या कोणी अजून? हा, नाही तुम्ही म्हटलं ना, मला सांगा। कर्तृत्व, आपले कार्य,
व्हिडिओ काम का. करण्यासाठी ते करण्याची एक- शैली आपल्यात आहे म्हणजे करतो. बरोबर. आणि बिनधास्त बोला. आता मला कोणी विचारेल मग मी बोलणार असं नाही, बिनधास्त बोला. कारण आपण ठरवलं ना पहिले की आपण दोघांनी मिळून बोलायचं. नाही तर मला तुम्ही म्हटलं तर तूच बोल, तर मी बोलत बसलो होतो आपला चपर 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 सुरू आपला. हा कोणी इकडे इकडे मुलींची तादाद जास्त असल्यामुळे मुली जास्त बोलते असं वगैरे नाही ना. हा चला मागे. झालं इथपर्यंत ठीक आहे. खूप चांगलं सांगितलं तुम्ही कर्तृत्व. नेतृत्वाबद्दल कोणी सांगेल का? हा Leadership. हे इंग्लिश मधलं वर्जन झालं. हा त्याचा अर्थ कोणी सांगेल का? हा काय आवाज आला तुम्हाला? झालं ठीक आहे. मी 2-3 उदाहरणं समजून सांगतो. त्याच्यात तुम्ही या 3 मध्ये त्यांना कुठे ठेवणार हे तुम्ही मला समजून सांगा. ठीक आहे. एक आपले वरोऱ्याचेच व्यक्तिमत्व ज्यांना जग ओळखतं आणि ते त्यांचं कर्तृत्व पाहण्यासाठी जग इथे येऊन जातं असे आमचे बाबा आमटे. ठीक आहे. तर बाबा आमटे जेव्हा पहिल्यांदा परीक्षा पास झाले, तर तुम्ही पण परीक्षा अनेकदा पास झालेला असाल, तर कॅडबरी सेलिब्रेशन आठवते मग पप्पू पास झाला. आणि ती जे त्यावेळेसचा जो उन्माद असतो ना, तेव्हा कोणाच्या बापाला न ऐकणारा, फक्त आपल्या बापाला ऐकणारा आपण असतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपल्याच वडिलांना आपण ऐकू शकू तेवढंच फक्त आपल्याकडे असतो, बाकी कोणाचा नाही. कारण मी पास झालो आहे असा एक उन्माद असतो की नाही प्रत्येकाला. तर असा उन्माद नाही म्हणता येईल, असा उत्साह, असा आनंद घेऊन बाबा जेव्हा पहिल्या MBBS पास झाले आणि तेव्हा ते रस्त्याने चालले होते. असा मंद प्रकाश होता. मंद प्रकाशात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढिगार होता. कचऱ्याच्या ढिगारातून मंद प्रकाशात अतिशय मरणप्राय यातना आवाजाच्या स्वरूपात ऐकू येतील अशा यातना सोसत असलेला एक व्यक्ती पडलेला होता. आणि तो महारोगी स्वरूपाचा होता. त्याचं जो पूर्ण शरीर होतं ते महारोगी व्यक्तीचं जसं शरीर असतं तसं होतं. आणि हे रस्त्याने आपल्या वेगळ्या वातावरणात मी पास झालो आहे, मला आनंद आहे, स्वाभाविक आहे, मी डॉक्टर झालो आहे आणि इतक्या वर्षाचे जे परिश्रम आहे त्या परिश्रम आता साफल्यात रूपांतरित झालेला आहे. तर अशा वातावरणात ते त्या रस्त्याने चालले होते. आणि जेव्हा तो आवाज त्यांना आला तर ते त्या आवाजाकडे बघत ते डोकावून बघतात, तर काय, तर तो महारोगी व्यक्ती दिसला. त्यांना लगेच बघितल्यानंतर त्या मंद प्रकाशात हे भयभीत झाले. डॉक्टर पेशाने असताना सुद्धा भयभीत झाले. त्याला बघून भीती वाटली आणि पळून गेले. पण काही दूर गेल्यानंतर त्यांच्या मनातली एक संवेदना अशी जागृत झाली, अरे मी तर डॉक्टर आहे, मला तर आयुष्यभर पेशंटला दुरुस्त करायचं, त्यांचा उपचार करायचा, त्यांची सेवा करायची आहे आणि मी कसा घाबरून पडू शकतो, ही संवेदना त्यांच्या मनात जागृत झाली. आणि तिथून ते परत आले. काही दूर गेल्यानंतर परत आले. परंतु त्यावेळेस दुर्दैव असं होतं की तो व्यक्ती संपलेला होता, त्याची प्राणज्योत पावळलेली होती. पण त्यावेळेस जे डॉक्टर बाबा हे डॉक्टर बनलेले होते, त्यांनी जर ठरवलं असतं तर चिक्कार पैसा डॉक्टर या पेशातून कमवला असता, तर ही घटना त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करून गेली. त्यांनी त्यावेळेस शपथ घेतली, प्रण घेतला की मी माझी पूर्ण डॉक्टरची जी सेवा आहे या महारोगी व्यक्तींसाठी खर्ची घालेल. आणि आज तुम्ही बघता वरोऱ्याचं आनंदवन झालं, भामरागडच्या शेजारी हेमलकसा बसला आणि या दोन्ही ठिकाणी आणि न्यूजच्या शेजारी सोमनाथ बसलं. अशा तिन्ही या कार्यक्षेत्रामध्ये आज महारोगी व्यक्तींचं पुनर्जीवन प्रस्थापित करण्याचं काम बाबा आमटेच्या संपूर्ण कुटुंबियांनी प्रस्थापित केलं. आज महारोगी दिसल्यानंतर पळून जाणारे लोक सुद्धा महारोगी व्यक्तीला या समाजातला घटक समजायला लागले आणि तो व्यक्ती आज स्वाभिमानाने जगू शकतात. तर हे जे सगळं कर्तृत्व आहे, हे कर्तृत्व
मांडण्यासाठी काय लागतं? मी जी आता मांडणी केली बाबांची, त्यासाठी लागतं वक्तृत्व. बाबांनी जे केलं ते काय केलं? कर्तृत्व. कारण त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर काय केलं? त्यांनी असे 2-3 सेंटर उभे केले ज्या ठिकाणी ते या संपूर्ण रुग्णांची सेवा देतील, त्यांचं जनजीवन हे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणतील आणि आज स्वाभिमानाचं जीवन ते जगतील, अशी सगळी व्यवस्था ती नसताना सुद्धा इथे उपलब्ध आहे. हे काय झालं? कर्तृत्व. पण त्याच्यानंतर त्यांनी काय निर्माण केलं? स्वतःचं नेतृत्व. नेतृत्व कसं की मी तर सेवा देतो आहे, सेवा देताना मी समाजाला पण यांच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलवत आहे. त्यामुळे समाजाने पण त्यांना स्वीकारलं. आज तुम्ही अनेक वेगवेगळे जे संसाधने आहेत, आता ही जी सतरंजी आहे, अशा अनेक मोठ्या मोठ्या सतरंज्या तिथे आपले जे रुग्ण मंडळी आहेत ते स्वतः दुरुस्त होऊन अशा व्यवसायामध्ये लागले. आत्मा केंद्र आज लोकपिरात्री प्रकल्पामध्ये सुरू आहे, आनंदवनामध्ये सुरू आहे. त्यांचे वेगवेगळे साहित्य आपण खरेदी करतो. त्यांना आज रोजगार मिळाला की नाही? मग ही काय झाली? लीडरशिप आहे. हे नेतृत्व कौशल्य त्यांनी त्या संपूर्ण जनमानसामध्ये उभं केलं आणि तो नेतृत्व आज आपल्या ते आज या जगामध्ये नसताना सुद्धा त्या नेतृत्वाची, त्या कर्तृत्वाची चर्चा आपण करतो आहे. आणि ते सगळं प्रेझेंट करण्यासाठी बाबांनी आपल्या शैलीतून समाजाला समजावून सांगितलं. हे त्यांचं काय होतं? वक्तृत्व होतं. त्यामुळे वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तिघांचीही सांगड घालून बाबांनी, म्हणजे मी हे उदाहरण तुम्हाला यासाठी दिलं की जे दिसतं ते लगेच समजतं. एखाद्याला प्रत्यक्ष दर्शन घडलं की लगेच समजतं. हेच लागल्याशिवाय, हेच लागल्यानंतरचं जगत समजत नाही. असं प्रत्यय हे बाबांनी आपल्याला वरोऱ्याच्या माध्यमातून, लोकविरात्री प्रकल्पाच्या माध्यमातून आणि सोमनाथच्या माध्यमातून आपल्याला प्रत्ययाला दिलेला आहे. असंच एक उदाहरण मला भगतसिंगांचं तुम्हाला द्यावंसं वाटतं. जेव्हा भगतसिंग लहान होते, तुम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड ऐकलेला, किंवा आपण त्या सगळ्या जेलमध्ये जातो तर जालियनवाला बाग हत्याकांडाची प्रत्यय आणि बाकी सगळे त्याचे उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आजही त्या जालियनवाला बागेमध्ये जातो तर त्या रक्ताच्या चिरकांड्या ज्या उडलेल्या होत्या त्या आजही आपल्याला फील करतात की इथे एवढा मोठा हिंसाचार जनरल डायरनी केलेला होता. विषय काय होता? तुमच्या माझ्यासारखा अल्प वयाचा भगतसिंग हा गिल्ली दांडू आणि बाकी सगळ्या वातावरणात खेळणारा असा लहान बालक होता. पण अशा सगळ्या वातावरणामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड होतो आणि त्या बागेमध्ये भगतसिंग प्रत्यक्ष जातात. अनेक आई आणि वडील हे लेकराला त्या सगळ्या रक्ताच्या सळ्यापासून, रक्ताच्या त्या नदीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण हे लपून छुपून त्या बागेमध्ये जातात आणि तो संपूर्ण हिंसाचार बघून त्यांचं मन, तन आणि स्वतःचा हृदय हा रडून भस्मसात होतो. आणि त्या दिवशी ते शपथ घेतात की माझा पूर्ण आयुष्य या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या आहुतीचं काय घेण्यासाठी, बदला घेण्यासाठी आणि या संपूर्ण इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्यासाठी खर्ची घालेल. त्यावेळेस त्यांनी रक्ताने माखलेली माती हातात घेऊन शपथ घेतली आणि वयाच्या 24व्या वर्षी ते फासावर चढले. आज त्या लहान वयामध्ये जर त्यांच्या समोर एवढा मोठा जर हिंसाचार, असा मी म्हणत नाही प्रत्येकाच्या डोळ्यासमोर असा हिंसाचार हो आणि एखादा भगतसिंग निर्माण हो, हिंसाचाराची गरज नाही आहे. आज तुम्ही युक्रेनचा महायुद्ध बघितला, युक्रेनच्या महायुद्धामध्ये तिथेही लिडरशिप तुम्ही बघितली, बरोबर? युक्रेन हा रूसच्या तुलनेमध्ये अतिशय शून्य असलेला देश होता, परंतु त्यांचा पंतप्रधान नाव तर तू सांगता त्याचा, हा व्हेरी गुड. तर हा व्यक्ती एका लढवय्यासारखा समोर येऊन संपूर्ण राष्ट्राचं नेतृत्व करत होता. नाहीतर एखादा राजा असता तो पडून गेला असता, अरे माझं जीवन माझ्यासाठी महत्वाचं आहे. पण त्यांनी असं केलं का? तेवढ्या मोठ्या बलाढ्य देशाचा सामना करण्यासाठी तो स्वतः उभा राहिला युद्धभूमीवर आणि त्या सगळ्या युद्धाचा सामना करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हानी झाली, सगळं झालं. त्याचे परिणाम काय, सकारात्मक नकारात्मक, त्याचा मुद्दा आपला नाहीये. आपला आजचा विषय आहे काय, नेतृत्व. या नेतृत्वाचं एक प्रतीक सांगण्याचा मी जो प्रयत्न केला, उदाहरण सांगण्याचा जो प्रयत्न केला, तो जो पंतप्रधान आहे, जरी तो हरला असेल पण संपूर्ण त्याच्या राष्ट्राचा, त्याच्याबद्दलचा विश्वास त्यांनी सार्थ सिद्ध करून दाखवला की खरोखर हा माझा राजा महत्वाचा आहे, माझा राजा आहे. हे
सगळे उदाहरण मी तुम्हाला यासाठी देतोय की या सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपले अनेक नेतृत्व घडले. नेतृत्व घडवताना त्यांनी कर्तृत्व केलं आणि तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तींच्या माध्यमातून त्या सगळ्या कर्तृत्वाची नेतृत्वाची चर्चा आपण या वक्तृत्वाच्या माध्यमातून सादर करत असतो. बंधूंनो, एक अजून एक महत्त्वाचं उदाहरण आहे. ज्या वेळेस भगतसिंग फासावर जाणार होते, त्यांची तारीख ठरली होती उद्याची आणि त्यांना एक दिवसाआधीच फासावर नेण्याचा निर्णय इंग्रज सरकारने केलं. कारण त्या दिवशी मोठा हिंसाचार, मोठं वातावरण त्या संपूर्ण भागामध्ये होईल अशी भीती इंग्रजांना वाटली आणि एक दिवस आधी मध्यरात्री त्यांना फाशी देण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला. तर स्वाभाविक आहे, तुम्ही टीव्ही मध्ये वगैरे बघता, पिक्चर मध्ये बघता की बताओ तुम्हारी आखरी ख्वाहिश काय है, तुमची शेवटची इच्छा काय असं विचारतात की नाही फासावर जाताना. तर तेव्हा भगतसिंगांना विचारलं गेलं की तुमची शेवटची इच्छा काय. कोणी एखादा तरुण असता तुम्हाला गर्लफ्रेंडला भेटायचा आहे, मला माझ्या आईला भेटायचं आहे, मला एखाद्या राणी मुखर्जी सोबत बोलायचं आहे, अमिताभ बच्चन सोबत सेल्फी काढायची आहे, असे अनेक विचार अशा लोकांच्या माध्यमातून व्यक्त झाले असते की नाही. स्वाभाविक आहे, कारण इच्छा भेटली सरकार पूर्ण करणार आहे, त्यामुळे वाटेल ती इच्छा त्यांनी व्यक्त केली असती. परंतु भगतसिंगांनी काय म्हटलं हे जरा नीट ऐकून घ्या. भगतसिंग म्हणतात की मला एक बाल्टी पाणी आणि एक टॉवेल पाहिजे. आश्चर्य, शेवटची इच्छा. तर तो जो कारागृहातला जेलर जो होता त्यांनी प्रश्न विचारला की लोकांनी विचारलं म्हटल्यानंतर कोणी मास्टरला विचारलं असतं मला पोटभर खाऊ दे, आवडीचं अन्न खाऊ दे, कोणी पुरण काहीतरी वेगळं आणून दे, मला पुरणपोळी खायची असं काहीतरी म्हटलं असतं. किंवा मी जे वेगवेगळे म्हटलं की बाई याला भेटायचं, त्यांना भेटायचं, आई वडिलांना भेटायचं, माझ्या पत्नीला भेटायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली असती. पण भगतसिंगांनी एक बाल्टी पाणी आणि एक टॉवेलची मागणी केली. त्या संपूर्ण विषयावर जेव्हा जेलरनी त्यांना प्रश्न विचारला की हे काय मूर्खासाठी तुम्ही मागणी करताय, तेव्हा काय उत्तर दिलं असेल. भगतसिंग म्हणाले की एवढ्या दिवसाचा हिंसाचार तुम्ही माझ्यावर उगवला, इंग्रजी लोकांचं मला, त्यामुळे माझा शरीर हा विटाळात लागलेला आहे. त्यामुळे माझ्या शरीराला बलदंड बनवण्यासाठी मी सूर्यनमस्कार मारणार आणि माझी फाशी ही तुमच्या सारख्या लोकांसाठी नाही आहे. माझी फाशी ही माझ्या भारत मातेसाठी आहुती आहे. त्यामुळे मी भारत मातेला जेव्हा आहुती देणार आहे तर माझी आहुती ही निर्जीवासारखी नसून एका बलदंड शरीराची असली पाहिजे. म्हणून मी घाम गाळणार आहे आणि घाम गाळल्यानंतर माझा जो शरीरावर घाम निघेल त्याकरिता मला आंघोळ करावं लागेल. तर आंघोळ करण्यासाठी एक बाल्टी आणि ते पुसून काढण्यासाठी एक टॉवेल, अशी मागणी करणारा भगतसिंग हा भारत माता की जय, रंगे बसंती चोला, इन्कलाब जिंदाबाद म्हणत देशासाठी सुडावर चढतो. त्याच भारत मातेच्या सुपुत्रांमधले आपणही सुपुत्र आहोत. आज स्पर्धा कशाची आहे? आज स्पर्धा आहे इंटरनेटच्या युगाची. मग हा मोबाईल झाला की दुसरा मोबाईल आहे, ओप्पो संपला की मग नोकिया आहे. या सगळ्या स्पर्धेमध्ये आपण काय करतो, नाही ऑनलाईन क्लास आहे ना, नाही बाबा मला लेनोवोचा नाही एचपीचा लॅपटॉप पाहिजे, त्यामुळे ऑनलाईन क्लास आहे. अशा स्पर्धेच्या युगामध्ये मला डॉक्टर बनायचा, इंजिनियर बनायचा, पण नेमकं तुला काय बनायचं हे तू विसरून जातो. जर पद्मभूषण पुरस्कार आचरेकर सरांना मिळाला, परंतु आचरेकर सरांना पद्मभूषण मिळाल्यानंतर भारताचा भूषण पुरस्कार स्वीकारणारा सचिन तेंडुलकर त्यांचाच कोण होता आचरेकर सरांचा शिष्य होता ना. म्हणजे ही गुरु शिष्याची प्रथा अशी आहे की मी जरी कमी लेखलेला असेल तरी माझा शिष्य हा मोठ्या पदावर जाईल, अशी गुरु आपल्या देशामध्ये आहे. आणि त्यामुळे जो विद्यार्थी स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून बॅट हातात घेतो आणि बॅट एवढी तळपते की देशाच्या आणि विदेशातल्या लोकांच्या समोर त्याच्या बॅटला बघून लोक पळून जातात, इतकं मोठं कर्तृत्व सचिन तेंडुलकरनी केलेलं आहे. त्याच सचिन तेंडुलकरनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वचषक सुद्धा आपल्याला आणून दिलेला आहे. मग हे कर्तृत्व आपण सिद्ध करू शकत नाही का? आपल्या देशातली कोकिळा, गान कोकिळा जिला आपण लता मंगेशकर ज्यांचं नाव आहे,
त्या अशा व्यक्तिमत्व आहेत की स्वतःची जेव्हा अंत्यविधी सुरू होती त्या अंत्यविधीचं गीत सुद्धा त्यांनी गायलेलं होतं. त्यांची जेव्हा अंत्यविधी झाली त्या अंत्यविधीचं गीत सुद्धा त्यांनी गायलं. असे अजरामर झालेले व्यक्तिमत्व आपल्या देशातले आहेत. एक व्यक्ती दाखवा की ज्यांनी स्वतःचं गायलेलं गीत स्वतःच्या श्रद्धांजलीसाठी वापरलेलं असेल. त्यांनी वापरलं नाही, वाजवलं तर आपल्या लोकांनी असेल, पण ते वाजवण्यासाठी बाध्य करणारं कर्तृत्व लता मंगेशकरचं होतं ना, होतं की नाही? मग हे कर्तृत्व, हे नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विकसित करण्याचा उद्देश विद्यार्थी परिषदेचा आहे. मित्रांनो, असे अनेक उदाहरणं आपण ऐकू शकतो, आपल्या सगळ्यांच्या समक्ष मांडू शकतो. एक छोटंसं उदाहरण सांगतो. आता आपण स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पूजन केलं आणि या सगळ्या शिबिराची सुरुवात केली. आता समारोपाकडे पण वळत आहोत. जेव्हा स्वामी विवेकानंद भगवे वस्त्र धारण करून शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले तेव्हा त्यांच्या खिशामध्ये पैसे किती होते? ते जेव्हा शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपली भगवद्गीता जे धर्मग्रंथ आहे ते घेऊन त्या धर्म परिषदेमध्ये गेले तेव्हा एक चढावण लागली होती माझा ग्रंथवरती. आपण जेव्हा आपले प्रॅक्टिकल तपासायला सरांकडे जातो तर माझं बुक वरती राहिला पाहिजे, माझा बुक वरती राहिला पाहिजे, मग मागून येते तोही वरती देऊ, काहून तो पहिले तपासला पाहिजे. अशा स्पर्धेमध्ये आपल्या धर्माचं ग्रंथ हे सगळ्यात खाली गेलं आणि बाकीचे धर्मगुरू हे हसायला लागले, तुमचा खाली गेला धर्मग्रंथ. मग जेव्हा हे भगवे वस्त्रधारी भाषण करायला निघाले तेव्हा त्यांनी त्या धर्मग्रंथाला खाली असल्याचं महत्व समजून सांगितलं की आमच्या भारताचा धर्मग्रंथ हा संपूर्ण विश्वाचा पाया आहे आणि पाया जर मजबूत असेल तर घर मजबूत राहील. त्यामुळे धर्माचा अधिष्ठान मांडण्याचं काम भगवद्गीता करते आणि भगवद्गीता हे सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे म्हणून आम्ही सगळ्यात खाली तिला स्थान ग्रहण करायला लावलेलं आहे. जरी तुम्ही तिला स्वाभाविकपणे खाली घेऊन गेलेला असाल पण सर्वात धर्माचा सर्व धर्मग्रंथाचा पाया भगवद्गीता. असे सुंदर वक्तृत्व हे स्वामींनी मांडले. स्वामींच्या आयुष्यातला, स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातला एक अप्रतिम उदाहरण जो सगळ्यांच्या कामाचा आहे तो मी एक उदाहरण देतो. तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा पहिल्या कक्षेमध्ये गेलात तेव्हा याही शिबिरामध्ये पहिल्यांदा उभे झाला असाल स्वतःचा परिचय करून देण्यासाठी, तेव्हा कोणीतरी एक प्रश्न विचारला असेल. काय प्रश्न असतो नेहमी? तुला काय बनायचं आहे, तुझं ध्येय काय, तुझं अँबिशन काय, तुझ्या आयुष्याचं ध्येय काय, असे स्वाभाविक प्रश्न विचारतात की नाही? बरोबर की नाही? तुम्ही जेव्हा पहिल्यांदा एखाद्या कक्षेमध्ये जाता तर तुम्हाला स्वाभाविक प्रश्न विचारला जाते ना, तुमचं नाव काय, तुमचं शिक्षण किती झालं, तुम्ही आता पुढे काय होणार, मग कोणी काय डॉक्टर बनायचं आहे, कोणाला इंजिनियर बनायचं आहे, अशी स्वाभाविक उत्तर आपापल्या कल्पक बुद्धीनुसार तुम्ही द्यायला प्रयत्न करता किंवा तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार तुम्ही द्यायला प्रयत्न करता. असाच एक प्रसंग नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात आला. त्यावेळेस बाहेरच्या फोर व्हीलर आहेत ना, अशा फोर व्हीलर नव्हत्या. त्यावेळेस टांगा गाडी होती ना, टांगा गाडी माहिती आहे ना, बग्गी म्हणायचो आपण. तर टांगा गाडीचा प्रचंड आकर्षण हे नरेंद्रांना होतं कारण त्यांच्या घरी टांगा गाडीमध्ये थोडं गर्भश्रीमंत फॅमिलीतून स्वामी विवेकानंद होते. तर एकदा स्वामी विवेकानंद बाहेर खेळायला गेले तेवढ्यात त्यांच्या घरी पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर स्वाभाविक आहे घरी पाहुणे आले म्हणून नरेंद्र घरी गेले. त्यांचा पाहुणचार सुरू असताना पाहुण्यांनी नरेंद्रांना प्रश्न विचारला. काय नरेंद्र, काय सुरू आहे, कसं सुरू आहे, इकडे तिकडे सगळं झालं, तुझं ध्येय काय? प्रचंड आकर्षण असलेले नरेंद्र त्या टांगा गाडीकडे बघून म्हणतात की मला हा टांगा गाडी चालवायचा. ध्येय सांगतात. तुमच्या आई वडिलांनी जर ऐकलं असतं पाहुण्यांच्या समोर सुरू झालं असतं ना, बँड माझ्या मनात झालं असतं की नाही? एवढे रुपयाची ट्युशन मी लावून देतो, एवढे रुपये शाळेवर खर्च करतो, सगळं करतो आणि तुला टांगा गाडी चालवायची, सुरू झालं असतं की नाही? परंतु त्या माऊलींनी स्वामी विवेकानंदांना त्यावेळेस काहीच उत्तर केलं नाही, काहीही रिॲक्शन आईनी केली नाही. पाहुण्यांचा सुपुष्कार झाला, त्यांचा पाहुणचार झाला, आदरातिथ्य करून पाहुणे परतले आणि स्वामी विवेकानंदांच्या आईनी स्वामी विवेकानंदांचा हात
कुरवाळत गोंजरत पकडून देवारात घेऊन गेल्या. देवारात घेऊन गेल्यानंतर स्वामी विवेकानंदांना आई देवाऱ्याकडे दर्शवून काय दाखवतात? त्यांच्या देवाऱ्यामध्ये महाभारताचा जो फोटो आहे, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद, आणि वरती लिहिलेला असतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत, आहे ना. हा फोटो तिथे लटकवलेला होता आणि स्वामी विवेकानंदांच्याच म्हणजे नरेंद्रांच्याच आईनी त्या प्रतिमेकडे दर्शवून स्वामी विवेकानंदांना म्हटलं, तुला खरंच टांगागाडी चालवायची आहे का? तर तू या विष्णू म्हणजे विष्णूचा अवतार भगवान श्रीकृष्णासारखी टांगागाडी चालव, ज्यांनी संपूर्ण महाभारतातलं युद्धाचं संचलन एकही तलवार हाती न घेता, एकही शस्त्र हाती न घेता संपूर्ण युद्धाचं संचालन भगवान श्रीकृष्णाने केलं आणि अर्जुनाचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी स्वतःला दर्शवलं. असा भगवान श्रीकृष्णासारखं तू कार्य कर, जेणेकरून संपूर्ण भारताचा तू एक अप्रतिम नेतृत्व तुझ्या माध्यमातून तयार होईल. तुम्ही स्वामी विवेकानंदांच्या अनेक नेतृत्वाच्या गाथा, कर्तृत्वाच्या गाथा ऐकता, वाचता आणि अनुभवता. आपण त्यांच्या प्रतिमेचं फोटोचं पूजन करून इथे कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि बोलताना म्हणतो की देशातल्या नाही तर पूर्ण विश्वातल्या युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आहे. त्याचं कारणच हे आहे की त्यांच्या आईनी, त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेले संस्कार हे राष्ट्रीय धरोहर तयार होईल असेच संस्कार होते. बंधूंनो, अशा संस्काराच्या वाटचालीतूनच अनेक कार्यकर्ते घडत असतात. या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट विसरता येणार नाही. आई वडिलांचे संस्कार जितके महत्वाचे आहेत तितकेच संस्कार ही समाजाचे पण महत्वाचे आहेत. तुम्ही थोडे मोठे झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला समाजशास्त्र विषय शिकायला मिळेल तर मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असं वाक्य तुम्हाला सातत्याने वाचता येईल. किंवा वेगवेगळ्या ज्या सुविचार भिंतीवर लिहिलेल्या आजकाल शाळा महाविद्यालयामध्ये दिसतात, तिथे सुद्धा हे वाक्य सातत्याने लिहिलेलं असतं की मनुष्य हे समाजशील प्राणी आहे. तुम्हाला मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. जेव्हा तुम्ही काल आणि परवा इथे मोठमोठ्या घोषणा देत होता तेव्हा बाजूच्या घरातील लोक डोकं पाहत होते, कोणी गंध नाही मारत बघत होते की नाही? जरा चेक करा, आठवा. बघत होते की नाही? का बरं बघत होते? जेव्हा 10 तरुण एकत्र येतात लोकांची बरोबर घाबरतात की नाही? यांचा काही वेगळा बेत आहे का? यांचा काही प्लॅनिंग आहे का? माझ्या घरी डाका तर नाही टाकतील? असे वेगवेगळे विचार त्यांच्या मनात येतात. 10 तरुण एकत्र आले तर काहीतरी निर्णय घेण्याच्या स्थितीत असतात. महाविद्यालय हा संपूर्ण चळवळीचा केंद्रबिंदू राहतो. कारण सचिन तेंडुलकरने सेंचुरी मारली तर सगळ्यात पहिली चर्चा कुठे? सगळ्यात पहिली चर्चा कुठे? महाविद्यालय. एखादी नवीन फॅशन आली सगळ्यात पहिले कुठे? महाविद्यालय. एखादी नवीन ज्वेलरीचा काही पॅटर्न आला सगळ्यात पहिली चर्चा कुठे? महाविद्यालय. एखादा नवीन बेल बॉटमचा पॅन्ट आला तर कुठे? हा केंद्रबिंदू आहे सगळ्या विषयाचा. कारण तरुणाई ही संपूर्ण जगाचं सौंदर्य प्रदर्शित करणारी सगळ्यात उत्तम माध्यम आहे. त्यामुळं या तरुणाईच्या भरोशावर डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी संपूर्ण भारताचं लक्ष केंद्रित केलं आणि भारत हा जगद्गुरू बनेल, भारत हा विश्वगुरू बनेल अशी प्रतिस्थापना करण्याचं काम डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी केलं. त्यांनी आपल्याला स्वप्न दाखवलं. आज आपली अतिशय सुंदर वाटचाल संपूर्ण विश्वाच्या दिशेने सुरू आहे. जेव्हा वैश्विक वातावरणामध्ये जेव्हा युद्धाचं वातावरण होतं तेव्हा आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानांना मत विचारण्यात येतं. आपण आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी जर रिक्वेस्ट केली तर त्या रिक्वेस्टला मान देण्यात येतं. हे जगद्गुरू होण्याच्या वाटचालीकडचं मोठं पाऊल आहे. मित्रांनो, तुम्ही अतिशय चांगल्या वातावरणात या सभागृहात आलेला आहात. अनेक लोक घड्याळीचे काटे तपासत आहेत की बा हा कधी थांबेल. कारण आता या सगळ्या वातावरणात तर मी गेलोच नाही. कारण सगळं स्वामी विवेकानंद भगतसिंग सुरू आहे. आता काय करू बाबा मी त्यांचं? प्रश्न पडत असेल ना तुम्हाला. कारण आता तर युग कॉम्प्युटरचं आणि मोबाईल झालेला आहे. आम्ही महाविद्यालयात जायची गरज नाही, घरीच आपलं गुगल झूम, गुगल मीट इथेच आमचे क्लासेस सुरू झालेले आहेत. आता काय करू त्याचं? मित्रांनो, हे सगळं वाचाल
त्यांच्या मनामध्ये अनेक गोष्टीची जाणीव जागृती होते. का बरं आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो? का बरं स्वामी विवेकानंदांची जयंती करतो? का बरं बाबासाहेबांची जयंती साजरी करतो? तुम्ही बाबासाहेब होणार नाही, तुम्ही स्वामी विवेकानंद होणार नाही, पण स्वामी विवेकानंदांचे बाबासाहेबांचे होण्यासाठी एक कार्यक्रम आहे. कारण बाबासाहेबांनी जे कर्तृत्व केलं ते खिडकीच्या बाहेर राहून शिकले, जे खिडकीच्या आतमध्ये सभागृहात राहून शिकले ते कधीच बाबासाहेब झाले नाही. जे बाहेर होते तेच बाबासाहेब होते. त्याकरिता अशा उत्सवांची, अशा जयंतीची, अशा महोत्सवांची गरज वारंवार साधता येते आणि त्या गरजेच्या माध्यमातून तुम्हाला प्रेरित करण्याचं काम समाज करतो. म्हणून मी उल्लेख केला, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आणि हे जे सगळं सार आहे, मी जे सगळे उदाहरण दिले, हे कर्तृत्व आहे म्हणून माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडत आहोत. त्यांचं नेतृत्व होतं म्हणून मी त्यांचं नेतृत्व सांगत आहोत. बंधूंनो, आज आपल्या देशामध्ये कल्पना चावला सारख्या महिला आहेत. आज आपल्यात नाही, पण त्यांनी जे कर्तृत्व केलं ते कर्तृत्व बघून तुमच्यासारख्या मुलींना काहीतरी करण्याची उमेद निर्माण होते की नाही? सचिन तेंडुलकर संपला म्हणून विराट कोहली आला नाही का? त्याच्या पावलावर पाऊल घेऊन. आता रोहित शर्मा आला. आता तुमचा IPL चा व्यूवर सुरू आहे, त्याच्यात अनेक नवीन नवीन उदय तयार होतील. बरोबर आहे का नाही? 205 धावा काढल्या होत्या दिवशी. कोणी काढल्या? पटकन सांगितलं. टेन्शन आला, 205 म्हटलं. आणि भगतसिंग सांगत होतो तेव्हा आजूबाजूची गोटा झालं होतं. तुमचा दोष नाही त्याच्यात, तो माझा पण दोष नाही. हा दोष आहे आपल्या वाचनाचा. हा फोटो किती लोक जपून ठेवणार आहात? हायच नाही आमच्याकडे, तर काय जपून ठेवणार आहोत आम्ही. मी म्हटलं म्हणून मी म्हटलं म्हणून ना तू ठेवणार. पण ही संकल्पना जोपासावी लागेल. माझा मित्र आहे जितेश डोरलीकर, तो नागपूरच्या गोळीबार चौकात राहतो. गोळीबार शब्द मोठा आहे का? गोळीबार चौकात राहतो तो. डोरलीकर दर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला त्याचा उपक्रम आहे. सकाळी तुम्ही ध्वजारोहण करता की नाही? संध्याकाळी कोण काही काम करतो? संध्याकाळी केलं पाहिजे ते उपक्रम. जितेश डोरलीकर नावाचे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते दर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ज्या वेळेस ध्वजारोहण होतो त्यावेळेस संध्याकाळी संपूर्ण रस्त्यावर फिरतात आणि पताकाच्या स्वरूपामध्ये ध्वजाला जे घेऊन मिरवतात, भारत माता की जय म्हणून, ते रस्त्यावर काढून ठेवतात. त्या ध्वजाच्या सन्मानासाठी लोक आहुती देतात आणि तो ध्वज रस्त्यावर पडलेला असतो. हा कार्यकर्ता आपल्या स्वच्छ सजवलेल्या एका बॉक्स मध्ये त्या ध्वजाच्या प्रतिमेला घेतो आणि त्यांना आदरपूर्वक हे कलेक्टरला स्वाधीन करतो. चला करूया तिरंग्याचा सन्मान, असा उपक्रम राहतो. हे नेतृत्व कर्तृत्व नाही ना? आहे की नाही? याला वयाची गरज असते का? झेंडा तर तुम्ही घेऊन फिरता ना गाडीवर. भारत माता की जय इकडे बेंबीला 8 पडेल एवढ्या जोरात म्हणता की नाही भारत माता की जय? कारण एकच दिवस होती देशभक्ती. समजून घ्या. नंतर तर मग भारत माता की जय म्हणून काय देत कोणी? तुम्ही एखाद्या महाविद्यालयात जा, म्हणजे मी अनुभव घेतलेला विषय आहे. मी शिवाजी महाविद्यालयात एक आंदोलन केलं होतं. काय पाहिजे होतं आम्हाला? पाण्याची व्यवस्था, विद्यार्थिनींसाठी मुद्रीकरण आवश्यक आहे. आता हे मागताना आम्ही तुमच्या कुछ भी करो हमारी मागे पुरी करो म्हणायचं का? आम्ही म्हटलं भारत माता की जय, वंदे मातरम. तू भारत माता की जय काऊन म्हटला? अरे मी भारतात आहो भाऊ, पाकिस्तानात थोडी जाऊ. मी भारतातच आहे ना. मग भारतातल्या माणसाने भारत माता की जय नाही तर पाकिस्तान की जय म्हणायचं का? हा स्वाभिमान आपण सगळ्यांनी बाळगला पाहिजे. बाळगला पाहिजे की नाही? मग म्हणा, जेव्हा तुम्ही देवाला दिवा लावता ना, तेव्हा सगळ्या देवाचं नाव घेतल्यानंतर भारत माता की जय म्हणण्याचा संकल्प आज करू शकता का? सगळ्या देवांचा नमस्कार झाल्यानंतर भारत माता की जय म्हणू शकता? हा संकल्प आपण आजपासून केला पाहिजे. रोज संध्याकाळी 6 वाजता एकदा दीप प्रज्वलन करून बघा. एकदा दीप प्रज्वलन करून बघा. संध्याकाळी 6 वाजता एकदा दीप प्रज्वलन करून बघा. दीप ज्या पद्धतीने प्रज्वलित होतो आणि त्याचा प्रकाश ज्या पद्धतीने स्वतःच्या भोवती प्रकाशमान करण्यासाठी त्याचा प्रकाश वावरायला लागतो,
आणि त्या दीपाकडे तुमचे जे दोन्ही नेत्र आहेत त्याचं एकाग्र चित्ताने तुम्ही दर्शन घ्या. तुम्हाला एक वेगळी ऊर्जा संपादित केल्यासारखं वाटेल. नमस्कार. प्रयोग करून बघा. आपण तर दिवे विजणारे झालो. हॅपी बर्थडे टू यू. आपण दिवे लावणार का? मग दिवे लावायचे हॅपी बर्थडेला विजवायचे? किती लोकांनी विजवले आहेत? हा भारी गोष्ट आहे नाही का? आता विजवणार का? बर, तुम्हाला आता कर्तृत्व आणि नेतृत्वाचे 2-3 असाइनमेंट देतो. चालेल का? असाइनमेंट माहिती ना? चला. एक दिवस माझ्या शाळेमध्ये खादी डे राबवणार. खादी डे म्हणजे खादीचे कपडे घालायचे. एक दिवस ट्री प्लांटेशन डे राबवणार. झाडच लावायचे. एक दिवस नो पेट्रोल डे राबवणार. सगळ्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी, चपराशांनी सुद्धा सायकल न्यायचं नाही तर पाहिजे. नो पेट्रोल डे. त्याचा बजेट काढायचा. बजेट की आम्ही समजा 1000 विद्यार्थी, प्राध्यापक सगळे आहोत. 1 लिटर रोज लागतो आम्हाला जायला यायला. तर 1000 लिटर पेट्रोल आम्ही सेव्ह केला. शासनाला पत्र द्या. लोकमान्य टिळक महाविद्यालयाकडून सेव्ह पेट्रोल डे साजरा झाला. 1000 लिटर पेट्रोलचं सेव्हिंग आम्ही एका दिवसात केलं. अप्रतिम उपक्रम आहे. भन्नाट आहे की करून पाहा. लोक थोडे मानतात पागल झाले होते. होय म्हणते. पण हे कल्पना केल्यानंतर तुमची झाडं होती. एक व्यक्ती असा होता की तो प्रयत्न करत होता पास होण्यासाठी. 2दा 3दा 4दा त्यांनी प्रयत्न केला. परीक्षा पास होण्याचा प्रयत्न फसला. त्यांनी ठरवलं का आता काही प्रक्रिया करताना आपण केलं पाहिजे वरती. तो गेला आपण जीव द्यायला एका जंगलात, एखाद्या झाडाला तो नाही का. गेल्यानंतर तिथे एक व्यक्ती मिळाला. त्या जंगलामध्ये त्यांनी अनेक वर्षापासून त्या जंगलाचं पोषण केलं होतं. तर त्यालाही माहित होतं की या वेळामध्ये इथे कोणीच भटकत नाही. हा कसा का भटकला? तर या केसमध्ये जो झाड लावत असलेला व्यक्ती होता, जो त्या झाडाचं आणि त्या जंगलाचं संगोपन आणि संरक्षण करत होता, त्या व्यक्तीला हा व्यक्ती दिसला जो आत्महत्या करायला गेलेला होता. त्याने विचारला, अरे बाबा कुठे आला? तर त्याने क्षणार्धातही विचार न करता त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली की अहो मी खूप प्रयत्न केले पण माझं काय आता जगण्यावर विश्वास आला नाही. माझ्या जगण्याचा काही अर्थ नाही का मी पास करू शकत नाही. तर या सगळ्या वातावरणामध्ये त्यांनी सांगितलं आणि हे स्तब्ध झाले. त्यांनी म्हटलं आता जरा तुझ्याजवळ वेळ असेल तर थोडं थांब बाबा, मग जाशील तुला जायचं आहे. आत्महत्याच करायची थोड्या वेळाला करा आत्महत्या. तर लगेच मग ते आपल्या कामात लागले. जरा ते हे बरं थोडी माती इकडे सरकवू लागतं. मग ते उजळण करत असं वगैरे करून त्याला एंगेज केलं त्या वृक्षारोपणाला. आणि एंगेज केल्यानंतर त्याला हळूहळू समजून सांगितलं की हा जो पूर्ण जंगल आहे, हा जंगल एकेकाळी निर्वृक्ष असलेला जंगल होतं. एकही झाड नव्हतं. आणि खूप प्रयत्न करून आलो पण ते झालं नव्हतं. मी एक असा प्रयोग केला की गावातल्या अनेकांनी फळं खातात आणि ते आगीमध्ये टाकून देतात, बरोबर ना? आंब्याची घुई टाकली खाली की घुई पुढं शेकोटीमध्ये भस्म होऊन जाईल. तर त्या घुया यांनी एक अशा टोपल्या ठेवल्या मोठ्या मोठ्या आणि गावात आवाहन केलं की तुम्ही जे काही फळ खाणार त्याच्या बिया या टोपल्यामध्ये आणून टाका. असा प्रयोग झाला. तर 80% लोकांनी बाहेर फेकल्या, 20% लोकांनी माझ्याजवळ तो वापरून दिल्या. तर ज्या 20% होत्या बिया त्या मी त्या जंगलात अशा फेकून दिल्या. त्या 20% पैकी 5% झाडांची लागवड झाली. आणि हा प्रयोग करत 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 आज हा जंगल तयार झाला. हा जंगल मी एका दिवसात करू शकतो. यासाठी मला पण खूप राबावं लागतं. आज पण तुझ्यासोबत तुला मला कुदळ दिली, मी पाणी टाकू लागलो, त्याचे संगोपन करण्यासाठी, त्याला ओळख देण्यासाठी मी प्रयत्न केला. तू पण साक्षीदार आहे. तर तू परीक्षा फेल झालास म्हणजे तुझं आयुष्य संपलं का? संपलं नाही. नापास होणंच यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलंय ना अनेक लोकांनी. त्यामुळे पहिले नापास होऊन बघितला, आता तुला फेल कोणी करू शकत नाही. हा विश्वास त्यांनी समजून सांगितला. त्यामुळे असे प्रयोग सुद्धा आपल्याला करावे लागतील की जे आपल्या उपयोगाचे आहेत. आता झाड लावलं म्हणजे मी यशस्वी होईल का? मी एमपीएससी पास होईल का? मी डॉक्टर बनेल का? असाही प्रश्न तुमच्या मनात असेल. पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता आयएसच्या, तर तुम्हाला असेच प्रश्न विचारले जातात
आजच्या पेपरमध्ये तारीख किती आहे, तारीखच माहिती आहे मला, झाला फेल. हे स्वाभाविक प्रश्न असतात. एक शेवटचं उदाहरण देतो आणि माझा जो लांबलेला वेळ आहे, संपला वेळ आहे. तर मला 11 वाजताची वेळ होती म्हणून मी 12 सुरू झाला. तर हा उदाहरण सगळ्यांसाठी उपयोगाचा आहे. एका व्यक्तीला सांगण्यात आलं की 3 मीटर तुला जायचं, 3 किलोमीटर तुला जायचं आहे रात्रीच्या वेळी. हा कंदील घे आणि जा 3 किलोमीटर. आणि तो सूचना करणारा व्यक्ती चालला गेला. 3 किलोमीटर जायचा तो कंदील घेऊन. सकाळी आला आणि तो जाणारा व्यक्ती त्याच जागी उभा कंदील घेऊन. तो परत भिजला असेल. त्याला विचारणार तू गेला नाही. तर कंदील धारक व्यक्ती काय म्हणतो, हा कंदील म्हणतो माझ्या पायाच्या अवतीभोवतीच प्रकाश दाखवतो. कंदील जो आहे तो माझ्या पायाच्या अवतीभोवतीच प्रकाश दाखवेल एवढा कंदील आहे. त्यामुळे मी 3 किलोमीटर कसा जाऊ. लॉजिक पहा. यांनी त्याला काय उत्तर दिलं, बाबा एक पाऊल टाकून तर टाकतो. तो पायाच्या भोवतीच फिरते ना प्रकाश, एक पाऊल तर टाक त्या पायाच्या भोवती. पण त्यांनी प्रयोग केला नाही की मी एक पाऊल टाकल्यानंतर हा प्रकाश सुद्धा माझ्यासोबत समोर येणार आहे. 3 किलोमीटर गेला असता की नाही. आज सांगावे सांगणारे खूप आहेत आपल्याला. बघा माझ्याजवळ वेळ नाही. विद्यार्थी हे जे सगळे विद्यार्थी परिषदेचं काम करत आहेत यांना वेळ आहे. हे पण आपल्या ध्येयासाठी ध्येय निश्चित झालेले तरुण आहेत. ध्येय निश्चित तरुण आहेत. तुमचे 2, 3, 4 वर्ग मोठे असलेले विद्यार्थी असतील पण त्यांनी हजारो रुपये आपल्या बरोबरीतून संकलित केले. कोणी पोलीस काका असतील, कोणी प्राध्यापक काका असतील, कोणी प्राध्यापक काकांच्या व्यतिरिक्त त्यांच्या ओळखीचे असतील. आता इथे विदर्भ महिला क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वरोरा यांच्याकडून पण त्यांनी पैसे आणले असतील. हे या विद्यार्थ्यांनी केलेला कार्यक्रम आहे. की कोणीतरी मोठे व्यक्ती दिसतात का, पारकेश्वर आणि निकाते सर किंवा अजून आपले कोणते सर, ठीक आहे सर. तर असे 3-4 प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात या सगळ्या तरुणांनी कार्यक्रम केले. कोणीतरी इथे संचालन करायला येतो, कोणीतरी या ताईने माझा परिचय करून दिला. कधी परिचय केला होता